गेल्यानंतर बोला, जरा शूट घेऊन द्या आम्हाला. आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाही अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन करून आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत. फलटण शहरामध्ये आमचा गोसाई समाज फार मोठ्या संख्येने आहे. या ठिकाणी आमची मुलं शिकले सवरलेली आहे. काही मुले आमच्या API सुद्धा आहेत, काही PS आहेत, काही वकील आहेत, MS डॉक्टर आहेत. अशी शिकलेली सवरलेली पोरं आहे. आमच्या बायका पोरांनी असे कष्ट करावं. आमच्या मुलाबाळांना शिकवलं जातं. एक एक पैसा काढी जमा करून पैसा शिकवलं जातं आणि तशा मुलांना रात्री पर रात्री पोलीसवाले येतात आणि त्यांना झोपेत रात्री 2-2 वाजता उचलून येतात आणि मारहाण करून इतके मारतात की गुरासारखे त्यांना मारतात. महिलांना सुद्धा गुरासारखे मारले जाते. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आता फक्त या लोकांना आम्ही एक ट्रेलर दाखवतोय. मोर्चा काढला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही मोर्चा काढू. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, मी आठवले गटाचा पश्चिम महाराष्ट्राचा राज्याचा उपाध्यक्ष आहे. गोसाई समाजाचा मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून काम करतो. इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ह्याचा मी महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करतोय. जर आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत भरपूर शांत आहे. आम्हाला चिडवायचा प्रयत्न करायचा नाही. आमच्या आयामायांना गोरासारखं मारायचं नाही. आयामायांना आमच्या अशी जातीवाचक शिवाय यायच्या नाही. तोंडातील तसं पोलीसवाले घाणघाण बोलतात. ते हे कुठंतरी थांबलं पाहिजे. नाहीतर आम्ही राज्यभर मोर्चे आंदोलन करू. इथं आता फक्त आम्ही निवेदन द्यायला आलो. काही थोड्या दिवसांनी हे जर थांबलं नाही, फार मोठ्या प्रमाणातून नाही राज्यभर मोर्चे आंदोलन करणार आहोत. एवढं सांगून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. किती युवकांवर असे गुन्हे दाखल झाले असं तुमचं म्हणणं आहे? काही भरपूर लोकांवर 50 ते 60 मुलांवर गुन्हे नोंद आहेत. 2016 पासून हा समाज अन्यायाखाली त्या ठिकाणी अन्याय सहन करतोय. आज 2026 पर्यंत आहे. 20 वर्ष हा समाज अन्यायाचे बोज उचलत चाललाय आणि चांगली मुलं, एज्युकेटेड मुलं ह्यांचं भविष्य बर्बाद करण्याचं हे लोक काम करत आहेत. जशी इतर लोकांना वागणूक दिली जाते अशी या समाजाला पण वागणूक द्या ना. प्रत्येक लोक ही मोठी लोक या लोकांना नक्षलवादी स्वरूपाची वागणूक देतात. आमची मुलं पण शिकली पाहिजे ना. आमच्या समाजातली फलटणमधली मोहिनी जाधव ही मुलगी PS आहे. त्या ठिकाणी काही मुलं पोलीस आहेत, काही इंजिनियर आहेत, काही पदवींचा अभ्यास घेत आहेत. या लोकांवर पण अन्याय तुम्ही करताय. हा अन्याय कुठं तर थांबला पाहिजे असं वाटतंय आपल्याला. तर तुमच्या समाजावर केवळ फलटणमध्येच अत्याचार होते नाही, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. 1946च्या अगोदर जो इंग्रज काळ होता ना, तशी आत्ता ही उपमा या समाजाला दिली जाते. काय चुकीचं होतंय असं तुम्हाला वाटतंय? पोलीसवाले कारणाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात आणि पैशाची मागणी असते. 1 लाख रुपयाची तोड करा, 50,000 करा, 1 लाख द्या, 2 लाख द्या, 2 लाख द्या. अशा पद्धतीनं या बायांनी कुठला पैसा आणायचा आणि कसा द्यायचा. 1.5 लाख रुपये पैसे टाकले आमच्या आणि आतमध्ये केल्या. 3-4 महिने पोरं सुटली ना आमची. कोण शिकलेला त्याच्या शिकलेल्या पोरांवर पण विनाकारण आणि जे मोकट गुन्हेगार आहेत ते असेच फिरले जातात. 3-4 दिवस त्या पोरांना डांबून ठेवायचं, कॉलेजमधनं उचलून न्यायचं. कॉलेजमध्ये उचलून नेल्यानंतर ना ते गुन्हेगार सापडले नाही तर त्या चांगल्या मुलांवर गुन्हे नोंद करून त्या मुलांना अडकवण्याचा प्रयत्न, हे भविष्य त्यांचं बरबाद करण्याची कामं करतात पोलीस. आणि हे जर थांबलं नाही, या 8 दिवसात जर थांबलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू. आणि महाराष्ट्रामध्ये गोसाई समाजावर अन्याय चालू आहे. हा अन्याय थांबला पाहिजे कुठं तर, हे आमच्या समाजाला वाटतंय. आणि तुम्ही जगताय तसं आम्हाला पण जगू द्या. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे काय केली मागणी? जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आणि हा अन्याय थांबला पाहिजे. तुम्ही पोलिसांना त्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या जे अधिकारी आहेत ते चतुर साहेब आणि ते कोण ते दुसरे अमोल जगदाळे साहेब यांना तुम्ही सांगा. रात्री पररात्री एखादी गोरगरीब लोक जेवत असते तर जेवणाच्या ताटावरून या पोरांना उचलून न्यायचं आणि यांच्यावर आरोप प्रत्यारोप करून यांना चालता येत नाही अशा स्वरूपाची मारहाण करतात. बायका नफत असल्या स्वरूपाच्या शिवाय दिल्या जातात आणि
तुम्ही पैसे दिले तर ठीक, नाही तर तुमच्यावर खोटे गुन्हे नोंद करू अशी धमकी वारंवार धमकी दिली जाते आणि ही धमकी थांबली पाहिजे. डिप्या वगैरे फोडतात दुसरी. तुम्ही मला एवढं सांगायचं, पत्रकार परिषदेमध्ये आपण थांबलोय या ठिकाणी, प्रत्येक जातीतली पोरं गुन्हेगार झालेत आणि प्रत्येक जातीतली पोरं चोर झालेत. फक्त गोसावी समाजच चोर दिसतो का या लोकांना? गोसावी समाज, पारदेची लोक आहेत, बाकीचे अदर कास्टची लोक आहेत. प्रत्येक जातीचा, मी जातीचा उल्लेख करत नाही किंवा कुठल्या जातीला दुखवायचं काम माझं मी करत नाही, पण हा अन्याय कुठं तर थांबला पाहिजे. या गोसावी समाजाचा भविष्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. या मुलांना पण मुलांनी शिकलं पाहिजे का आमच्या मुलांनी चोऱ्या माऱ्याच कराव्या, इकडे मासेच मारावे का भंगारच गोळा करावं? आमच्या पोरांनी अधिकारी झालेला त्या पोलिसांना बघवत नाही का? कोण करणार? मी पण एक अधिकारीचा अभ्यास करतो, मी पण MPSCचा अभ्यास करतो. 2020 मध्ये सोमजाई नगर वाई या ठिकाणी एक प्रकरण घडलं होतं. माझे वडील 40 वर्ष RPI या पक्षाचं काम करतात आणि या पक्षाचं जर आम्ही लोक काम करतोय आणि हे निवेदन पण हे बाबासाहेबांच्या RPI पक्षाचंच आम्ही देतोय आणि या पक्षाचं आम्ही 40 वर्ष काम करत असताना 8 नोव्हेंबर 2016 रोजी गोसावी समाजाचं कुणाशी प्रकरण काय घडलं असेल, त्यावेळेस गोसावी समाजातल्या ज्या निवास गाडगे यांच्या घरातल्या लोकांनी 40 वर्ष आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि छत्रपतीच्या मावळ्यांच्या घरामध्ये पण बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही फोटो पुसतोय. आम्हाला सगळे जात धर्म समान आहेत आणि आमचा जातीच्या कुठला उल्लेख करायचा संबंध नाहीये. फक्त एकच सांगायचं आहे, 2020 मध्ये आमच्या घरावर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा न काही करता नोंद झाला आणि साहेब लोक पत्रकार परिषदेमध्ये मी हे पण सांगतो, या पत्रकार परिषदेमध्ये हिना निवास गाडगे ही महाड जिल्ह्यामध्ये होती आणि मी माझ्या मित्रांसोबत स्टडी रूममध्ये होतो. दिशा अकॅडमीमध्ये मी अभ्यासाला होतो आणि त्या ठिकाणी मी अभ्यास करत असताना पोलीस स्टेशनला माझ्यावर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला. मी 3 वर्ष ते प्रकरण सहन केलं. आज मला म्हणून त्या राजकारणात उडी घ्यावी लागली, कारण आम्ही अत्याचार सहन करतो. हे नक्षलवादी या स्वरूपाची यामुळे तयार होतात. नक्षलवादी होण्याचं कारण फक्त या लोकांवर गुन्हे चुकीच्या स्वरूपाचे नोंद केले जातात. भविष्यात तुम्ही जगताय तसं आम्हाला जगू द्या आणि आमची मुलं जशी घडत चालल्यात ना, आमच्या मुलांना घडण्याचं फक्त स्वातंत्र्य द्या. तुम्ही साथ द्या आम्हाला, आम्ही नक्कीच काय तर करून दाखवू. आमच्यामधले PSI नाही पोलीस DYSP होईल भविष्यातला, हा विचार आम्ही 100% करू. आणि जो चोर आहे त्या चोराला नक्कीच शिक्षा द्या आणि त्या चोराला शिक्षा द्या आणि हा आमचा समाज जो चोर आहे त्या चोराला धरून देण्याचं काम आमचा समाज करेल. हे नक्कीच. फक्त जो चोर नाही त्याच्यावर निष्काळजीपणे उगाच गुन्हे नोंद करू नका, एवढंच फक्त मला पत्रकार परिषदेत विनंती करायची आहे. आणि लवकरात लवकर त्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनमधले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना समज द्यावी हीच आमची उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे.